नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एमपीएससी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा निकाल लागलेला आहे। याची परीक्षा नुकतीच 31 मेला झालेली होती आणि मला ही व्हिडिओ घेताना विश्वास पटत नाही की आयोगाने इतक्या जलद पद्धतीने प्रथमच निकाल जो आहे तर तो जाहीर केलेला आहे। याबद्दल आयोगाचे आपण खूप खूप आभार मानूया। अशाच पद्धतीने त्यांनी प्रत्येक परीक्षेचा निकाल हा किमान एका महिन्याच्या आत जर त्यांनी लावला तर उमेदवारांना खूप चांगली क्लॅरिटी जी आहे तर ती येणार आहे। नुकतंच बघा आयोगामार्फत 31 मे 2026 ला परीक्षा घेण्यात आली, त्याची प्रथम उत्तर तालिका आली, द्वितीय उत्तर तालिका पण आली आणि लगेच त्यांनी पूर्व परीक्षेचा निकाल लावून जे आहे तर ते मोकळे झाले। तर त्याच्या संदर्भातलंच हे प्रसिद्धी पत्रक आपल्याला पाहायला मिळतं बघा 22 जून 2026 ला। तर निकाल जो आहे तर तो लागलेला आहे। आता लवकरच तुम्हाला मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्यासंदर्भातल्या सूचना ज्या आहेत तर ते देण्यात येतील। आता त्यासोबतच बाकी त्यांनी काही सूचना दिलेल्या आहे। कट ऑफ किती लागलेले आहेत ते पाहूया बघा। कट ऑफ सगळेजण म्हणत होते कमीच लागेल, यावेळी 4013 पूर्व मुख्य परीक्षा जी आहे तर ती ही परीक्षा जी आहे तर ती देणार आहे। चला बघूया आपण। बघा पहिल्यांदा ओपनचा कट ऑफ हा गेलेला आहे 98 एवढा गेलेला आहे जनरलचा। फिमेलचा गेलेला आहे 92 एवढा। एससी कॅटेगरी जनरल तो गेलेला आहे 94, फिमेल गेलेला आहे 91। एसटी कॅटेगरी जनरलचा कट ऑफ आहे 86.50 आणि फिमेलचा गेलेला आहे 79 पर्यंत। त्याच्यानंतर डीटी, त्याच्यानंतर एनटी एसबीसी यांचा जवळपास सारखाच आहे 98, यांचा आहे 98 आणि एसबीसीचा तो आहे 93। ओके, पुढे एनटीसीचा आहे 98, एनटीडीचा 98, ओबीसीचा 98, बाकी ते तर सारखेच लागतात। हा परत ईडब्ल्यूएचचा पुन्हा चांगला कमी कट ऑफ लागलेला आहे। ईडब्ल्यूएचचा जनरल कॅटेगरीचा कट ऑफ हा 85.50 लागलेला आहे आणि फिमेलचा कट ऑफ लागलेला आहे 78। तुम्ही जर वरती कंपेअर केलं तर एससीचा कट ऑफ देखील जास्त, एससीचा कट ऑफ आहे 94 आणि ईडब्ल्यूएचचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो 85.50। म्हणजे तो जवळपास तुम्ही जर पाहिलं तर एसटी कॅटेगरीच्या बरोबर म्हणजे अरे एसटी कॅटेगरीपेक्षा कमी, एसटी कॅटेगरीचा 86.50 आहे आणि हा त्याच्यापेक्षाही आपल्याला कमी जो आहे तर तो पाहायला मिळतो। त्याच्यानंतर ऑर्फन आहे एसीबीसी वगैरे त्यांचं तर सेमच आहे, ओपन ओबीसी सारखाच एवढा कट ऑफ पाहायला मिळतो। आता ज्या उमेदवारांची मुख्य परीक्षेची निवड झालेली आहे तर त्या सर्वांना पुढील मुख्य परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा। तुमच्या या प्रवासात, डिस्क्रिप्टिव्हच्या प्रवासात तुम्हाला जी काही मदत लागेल तर ती सर्व मदत मार्गदर्शन तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून जे आहे तर ते करण्यात येणार आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।